परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यश आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the holy and mighty name of our Lord Jesus Christ, the Son of the Most High. प्रभूची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. May the grace of God be on your souls and spirits. हालेलुया. हा दिवस परमेश्वरानं नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. This is the day that the Lord has made. Let's rejoice and be happy in it. आणि प्रभूच्या सानिध्यातला आनंद हा वाढत जाणार आहे. And the happiness and the joy in the presence of Lord keeps on increasing. मग जितकं तुम्ही त्याच्यामध्ये चालाल त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये तितका आनंद तुम्हाला मिळणार आहे. The more you walk in His presence, the more joy you experience. जगामध्ये कुठेही तसा आनंद मिळणार नाही प्रियानो. You will not get this joy anywhere else in the तो world. काही प्रसंगापुरता असतो, It might be limited, काही काळापुरता असतो, limited to time. पण देवानं दिलेला आनंद हा सदैव वाढत जाणार आणि सर्व काळ टिकणार आहे. But the joy that that comes from Lord lasts forever. कारण विश्वासणारे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये हेच म्हणतात, परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. The believers say that our Lord is good and His mercy endures forever. आणि त्या कृपेचा देव, जो दयेचा देव, त्या देवाच्या सानिध्यामध्ये आज आम्ही बसलेलो आहोत. And we are sitting in the presence of the God who is of grace. त्याच्या चरणापाशी बसून त्याच्या जीवनाच्या गोष्टी आम्ही ऐकत आहोत. We are sitting at His feet and listening to the things of life. ज्या जीवनाच्या गोष्टी म्हटले ते देवाचं वचन आहे, It's the word of God, जे आमच्यासाठी आत्मिक अन्न आहे किंवा भाकर आहे, which is the spiritual food for us, जे आम्हाला जिवंत ठेवतं, जे आम्हाला जगवतं प्रियानो. which keeps us alive. म्हणून त्या वचनाबद्दल देवाला धन्यवाद देऊयात. For that word we give all glory to God. देवाच्या अधिकाराविषयी आम्ही ऐकत आहोत बरेच दिवसापासून. We are listening to the authority of our God. आत्मिक अधिकाराचा संदेश देवानं दिलेला आहे. He had preached about the spiritual authority. मत्ते कृष्णवर्तमानाच्या 28 अध्यायाच्या 16, 17 आणि 18 वचनामध्ये आम्ही पाहत आहोत. We see that in Matthew 28, 16, 17 and 18. इकडे 11 शिष्य गालिलेला जो पर्वत येशूने नेमला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. तरी कित्येका संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. Then the 11 disciples went away into Galilee to the mountain which Jesus had appointed for them. When they saw him, they worshipped him, and some doubted. Jesus came and spoke to them. All authority has been given to me in heaven and on earth. आणि बायबल मला सांगते की तो अधिकार असल्यासारखा त्यांना शिकवत होता, अधिकार संपन्न असल्यासारखा त्या शिकवत असे. He was teaching them with full of authority. येशूने या ठिकाण आपल्या शिष्यांना आणि जाहीर केलेला आहे किंवा त्याची उघड कबुली दिलेली आहे. Here Jesus had confessed and proclaimed and revealed himself. येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, म्हणजे शिष्यांच्या जवळ येऊन त्यांना तो म्हणाला, Jesus came and spoke to them. स्वर्गात आणि पृथ्वीवर On heaven and earth, सर्व अधिकार मला दिला आहे. all authority has been given to me. सर्व सत्ता आणि अधिकार त्याच्या खांद्यावर आहे. All authority and dominion are on him. त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नाही. And there is no end to it. तो धर्माने न्याय करणारा देव आहे. He judges righteously. आणि प्रियानो, आम्ही त्या अधिकाराखाली जीवन जगत आहोत. प्रभूला आपण धन्यवाद देऊयात. While we live under this authority, let's give thanks to our God. येशूने जो संदेश आपल्या शिष्यांना किंवा आपल्या लोकांना दिलेला आहे, The message that Jesus preached to his disciples and people, डोंगरावरच्या प्रवचनापासून ते सुरुवात झालेली आहे. it started with beatitudes from the Sermon on the Mount. ते मत्तेच्या 7व्या अध्यायापर्यंत तो आणि शिकवण किंवा तो संदेश देवानं दिलेला आहे. And it lasted till Matthew 7. ते संदेश म्हणजे नक्की काय आहे? What does it exactly mean? तर देवानं आपल्या राज्याचे नियम लोकांना कसे सांगितले, समजावून सांगितलेले आहे. God has actually taught the principles and rules of the kingdom of मग heaven. काय पुढच्या गोष्टी आज आम्ही पाहत असताना As we look further, त्याच्या अगोदर आपण पेत्राच्या पत्राकडे वळूयात. पेत्राचं दुसरं पत्र याच्याकडे आपण वळूयात. let's turn to 2 Peter. आणि त्यात काही महत्वाच्या गोष्टी देवाच्या वचनाविषयी सांगितलेल्या आहेत. There are a few important things about the word of God. आणि जो संदेश किंवा आम्ही पाहतो, जे वचन देव आम्हाला सांगत आहे, जे नियम आम्हाला देव सांगत आहे, And the rules that God is telling us, त्याच्यामध्ये आम्हाला वाढायचं असेल तर आम्हाला कशा रीतीने आध्यात्मिक जीवन जगावं लागणार आहे, त्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. it's written how we have to increase and grow and live a spiritual life. मग पेत्राचं दुसरं पत्र याचा पहिला अध्याय 2 Peter 1. आणि त्याच्या 3ऱ्या वचनापासून काही वचनं वाचूयात. वाचा ब्रदर.
ज्याने तुम्हा आम्हाला हा त्याचं हेडिंग पण वाचा ना. Heading ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील आहे. ख्रिस्ती मनुष्याचे हक्क आणि शील. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. गंभीर होऊ नका. हालेलुया. बा ख्रिस्ती मनुष्याचे हक्क आणि शील. मागेही मी तुम्हाला सांगितले प्रियानो, मनुष्याला आपले हक्क नीट समजत नाही, त्यामुळं त्याला काय करावं असतं आणि गोंधळामध्ये पडलेला आहे. The man is in trouble because he doesn't know what rights he has as a Christian. या देशाचे नागरिक म्हणून आम्हाला काय हक्क आहे तो आम्हाला माहित नाही, तोपर्यंत आम्ही गोंधळून गेलेलो आहोत. Till the time we don't know what rights we have as a citizen of this country, we are in a feeble state of mind. त्याप्रमाणे मी पाहतो स्वर्गीय राज्याचं आम्ही वारसदार आहोत. We are the people who are going to inherit the आम्ही- kingdom of heaven. आम्ही सियोन देशाचे नागरिक आहोत. We are the people of the nation of Zion. मग आमचे हक्क आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. We have to understand our rights. शील काय आहे ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. We have to understand what it is. हालेलुया. मग काय जगामध्ये आम्ही पाहतो आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो असं बायबलला म्हणतात आणि आम्हाला ऐकायला मिळतं नेहमी. We see that there are people fighting for their rights in the world. आता देवाच्या राज्याचा नियम वेगळा आहे. The law in the kingdom of heaven is different. इथं आम्हाला हक्कासाठी भांडावं लागत नाही. We don't have to fight for our rights there. इथं जे हक्क देवाने आम्हाला दिले ते आम्हाला समजून घेऊन त्याच्यामध्ये आम्हाला वाटचाल करायची आहे. The rights that have been given to us, we have to understand and walk in them. मग काय लिहिलं त्या ठिकाणी वाचा ब्रदर. आता आम्हाला ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले, आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने, त्याच्या दैवी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस, जीवनास व सुभक्तीस, जे सर्व काही साधक जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे, ते आपल्याला दिले आहे. हे तुम्हाला माहित आहे. हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली अशी आहे, वचने आपल्याला देण्यात आली आहेत. यासाठी की यासाठी की त्यांच्याद्वारे त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न तुम्ही होणारी वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून जगातली भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे, ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. याच कारणाने तुम्ही होईल तितका प्रयत्न तुम्ही चालवून होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वासात सात्विकतेची, आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रीतीची, सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीतीत प्रीतीची भर व घाला. बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. कारण हे गुण कारण हे गुण तुम्हामध्ये वाढते असून तुम्हामध्ये वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी याच्या ज्ञानाविषी तुम्ही निरुद्योगी निरुद्योगी व निष्फळ होऊ नये व निष्फळ होऊ नये असे ते तुम्हास करतील. असे ते तुम्हास करतील. आमेन. बस बस बस. 2 Peter 1 and 3 on 2 onwards. Grace and peace be multiplied to you in the knowledge of God and of Jesus our Lord, as his divine power and has been given to all of us that pertain to life and godliness, through knowledge of him who has called us by glory and virtue, by which we have been given to us exceedingly great and precious promise, that through these you may have been partakers of the heavenly kingdom, having escaped the corruption that is in the world through lust. But also for this very reason, giving all diligence, add to your faith virtue, to virtue knowledge, to knowledge self-control, to self-control perseverance, to perseverance godliness, to godliness brotherly kindness, and to brotherly kindness love. For if these things are yours and bound, you will neither be barren nor unfruitful in the knowledge of our Lord Jesus Christ. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. Here the word of God tells us, बायबल सांगतं ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास
व सुभक्ती सह ते जे सर्व काही ते जे साधक ते तुम्हाला आपल्याला दिले आहे. As his divine power has given us all these things to pertain to life and godliness through the knowledge of him who has called us by glory and virtue. तुम्हाला आणि आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले आहे. He has called us by his virtue and glory. आणि त्याच्या ओळखीच्या द्वारे And through the knowledge of him, त्याच्या दैवी सामर्थ्याने by his glory and divine nature, जीवनास व सुभक्तीस glory and virtue, जे सर्व काही साधक म्हणजे योग्य जे आहे whichever is exceedingly great, ते आपल्याला दिले आहे. he has given these things to us. हे तुम्हाला माहित आहे. You know this. तिथं प्रश्नचिन्ह नाही. तुम्हाला माहित आहे का? तर बायबल आम्हाला सांगतं तिथं तुम्हाला ते माहित आहे. Bible doesn't question, but Bible tells you that you know it. मग आमचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. This is a problem. आम्हाला सगळं काही माहित असतं We know everything, पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. but we don't pay attention. आम्हाला कळतं We know it, पण आम्हाला वळत नाही. but we don't behave म्हणून accordingly. वळणं फार महत्वाचं आहे. So taking an action ते is also अंगी important. येणं फार महत्वाचं आहे. We have to take an action. ते आमच्या आचरणामध्ये येणं फार महत्वाचं आहे. We have to bring it in action and practice. जे काही साधक ते आम्हाला त्यानं दिलेलं आहे प्रियानो. Whatever great he's given us, आणि बायबल आम्हाला सांगतं Bible says, त्यांच्या योगे through that मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. we have been given great and precious promises. मग दर रविवारी जे आम्ही ऐकतो Every Sunday that we listen to, इतर ठिकाण आम्ही प्रत्येक वेळा संदेश ऐकतो. we listen to messages ते everywhere. मोलवान आणि अतिमहान वचने आपल्याला देण्यात आलेली आहेत. Those are exceedingly great and precious. देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God tells ते us मोलवान आहे. they are ते precious, अतिमहान आहे. they're exceedingly ते great, जिवंत आहे. they're living, ते सर्व काळ टिकणार आहे. lasting forever. आणि त्याच वचनाच्या द्वारे आमचा न्याय होणार आहे. And through those promises we'll be judged. म्हणून आपल्याला ती वचने देण्यात आली आहेत. We've been given those promises. कशासाठी देण्यात आलेली आहेत? What for? त्याचं पुढे सांगितलेलं आहे Further it says, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. so that you may be partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through lust. जे महान वचन देवाने आम्हाला दिलेले आहे, The great promise that he's given us, जे मोलवान वचन देवाने आम्हाला दिलेलं आहे, the precious promise, त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील सर्व भ्रष्टता चुकवून so that you may escape the corruption that is in the world through lust. तुम्ही ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. You may be partakers of the divine nature. तो स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. We need to have this nature in ती us. चित्तवृत्ती आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. We need to have this character in आणि म्हणून us. त्या बायबल आम्हाला सांगते ती वचनं देवानं आम्हाला दिलेली आहे. Bible says that he's given us these promises. पुढे बायबल आम्हाला सांगत आहे Further, याच कारणाने but for this very reason, तुम्ही होईल तितका प्रयत्न चालवून try as much as you can. जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न चालवून Try as much as you can तुम्ही विश्वासात सात्विकतेची भर घाला. and add faith to virtue. पहिलं सांगितलं की विश्वासात सात्विकते ज्ञानाची. And to virtue you add knowledge. जो विश्वास देवाने आमच्यामध्ये उत्पन्न केलेला आहे, The faith that God has given तो us, विश्वासाचा उत्पादक आहे, He is the author of the faith तो पूर्ण करणारा देव आहे. and also the one who म्हणून completes. विश्वासात आम्हाला सात्विकतेची भर घालायची आहे. So in faith we have to add virtue. कशी भर घालणार आहे? How would you do it? विश्वास कृतीतून सिद्ध होतो प्रियानो, किंवा तो जिवंत आहे असं आणि निष्पन्न होतं. Faith is only seen as living through actions. म्हणून सात्विकतेची कृती, पवित्रतेची कृती जेव्हा तुम्ही करता, When you do acts of sanctification and म्हणून righteousness, आम्ही पाहतो विश्वासात सात्विकतेची भर घालणं आहे. when you add a virtue to faith, सात्विकता म्हणजे शुद्धता आहे. it means righteousness and purity. सात्विकता म्हणजे पवित्रता आहे. It means holiness. आणि त्या सात्विकतेत परत ज्ञानाची भर घाला. And in that moral excellence you add knowledge. तर वचन आम्हाला शुद्ध करतं. Because the word cleanses us. त्या विश्वासात सात्विकतेची भर घाला. So in your faith add moral excellence. सात्विकतेत ज्ञानाची भर घाला. In moral excellence you add knowledge. ज्ञानात इंद्रिय दमनाची भर घाला. In knowledge you add self-control. इंद्रिय दमनात धीराची भर घाला. In self-control you add patience. धीरात सुभक्तीची भर घाला. In patience you add godliness. सुभक्तीत बंधुप्रीतीची भर घाला. In godliness you add brotherly आणि affection. बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. In brotherly affection you add love for आता everyone. सर्व गोष्टी ज्या
आम्ही ऐकल्यात whatever we heard, ते आमच्यामध्ये असायला पाहिजे. ते गुण आहेत किंवा तो स्वभाव आहे. these are the qualities of nature that we need to have in us. कारण बायबल 8व्या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे, In 8th verse, the Bible says, कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर. for if these things are yours and abound, कारण हे गुण तुम्हामध्ये असून वाढते असले तर काय होणार आहे? तर what will happen if these things keep growing in you? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी तुम्ही निरुद्योगी व निष्फळ होऊ नये असे ते तुम्हास करतील. You will be neither barren nor unfruitful in the knowledge of our Lord Jesus Christ. अतिशय सुंदर त्या ठिकाणी दिलेलं आहे. It is written so beautifully. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी The knowledge of our Lord Jesus Christ. तुम्ही निरुद्योगी You will neither be barren, किंवा निष्फळ होऊ नये किंवा फळ न देणारे असे होऊ नये, nor will you be unfruitful. तसे ते तुम्हास करतील. That's how it will be. म्हणजे आम्ही उद्योगी असावं देवाच्या कामामध्ये, So we need to keep doing आम्ही something. फलदायी असावं देवाच्या कामामध्ये. We need to be fruitful in the work of म्हणून God. सांगितलेले सर्व गुण आमच्यामध्ये वाढते असावे. So all these fruits need to keep growing in us. कशा रीतीने ते वाढते राहतील? How will it keep growing? आम्ही सतत त्याच्यामध्ये चालल्यामुळं, If we keep walking in it all the आम्ही time, नियमाचं पालन तंतोतंत केल्याच्या द्वारे if we follow the rules all the ते time, वाढले जाणार आहे. it will keep growing. आम्ही निरुद्योगी असणार नाही. निरुद्योगी म्हणजे काम न करणारे, So we won't be someone who doesn't do any work. आणि निष्फळ आम्ही असं असणार नाही. So we won't be unfruitful. आणि बायबल पुढा वाचा ब्रदर. आता ज्याच्या अंगी ज्याच्या अंगी ते नाही तो आंधळा आहे, ते नाही तो आंधळा आहे, अदूरदर्शी आहे, अदूरदर्शी आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून हा, शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. पडलाय. पुढं यास तो बंधूंनो, यास तो बंधूनो तुम्हा झालेले पाचारण तुम्हास झालेले पाचारण व तुमची व निवडणूक तुमची निवडणूक या संबंधाने खात्री करून या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषतः प्रयत्न करा. घेण्याबद्दल विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीच होणार नाही. पतन कधीच होणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात आज याच्या सार्वकालिक राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल. तुमचा प्रवेश होईल. वाच बरं. 9 onwards it reads, For he who lacks these things is short-sighted, even to blindness, and has forgotten that he was cleansed from his old sins. Therefore, brethren, be even more diligent to make your call and election sure. For if you do these things, you will never stumble. For so, an entrance will be supplied to you abundantly into the everlasting kingdom of our Lord and Savior Jesus Christ. बंधूंनो, Brethren, तुम्हा झालेले पाचारण the call that is being to you व तुमची निवडणूक and your election, या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषतः प्रयत्न करा. make sure that you are sure about it. इथं वेगळे प्रयत्न करायला सांगितलेले आहेत. You've been asked to make different efforts. तुम्हा झालेले पाचारण The calling आणि तुमची निवडणूक and your election, या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषतः प्रयत्न करा. make sure that you are trying to do these things. असे तुम्ही केल्यास If you do these things, तुमचे पतन कधीच होणार नाही. you will never stumble. म्हणजे अशा पद्धतीने प्रयत्न केल्यास If you try this way, तुमचं पतन कधीच होणार नाही. you will never fall away. आणि तशा प्रकारे आपला प्रभू येशू ख्रिस्त Then our Lord Jesus Christ, तशा प्रकारे आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त this way our Lord Jesus Christ Savior याच्या सार्वकालिक राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल. will give you a grand entrance into the eternal kingdom of our Lord. पहा, तुमचं पाचारण आणि तुमची निवडणूक याच्याबद्दल विशेषतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. You have to try even more for your calling and election. आणि जेव्हा तुम्ही तसं कराल प्रियानो, When you do it, बायबल सांगतं तशा प्रकारे आपला प्रभू येशू तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात तुमचा प्रशस्तपणे प्रवेश होईल. and if you do these things, you will have a grand entrance into the eternal kingdom of our
Lord Jesus Christ. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रशस्तपणे प्रवेश होण्यासाठी For you to have a grand entrance in the kingdom आणि of heaven, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे I told you in the very beginning, डोंगरावरचं प्रवचन म्हणजे काय आहे what is the Sermon on the Mount? काय आहे डोंगराचं प्रवचन What is it? येशूने डोंगराचं जे प्रवचन आहे ते केल्यानं आपल्या राज्याचे नियम लोकांना समजून सांगितलेले आहेत God preached the Sermon on the Mount to teach His rules to the people, नियम समजून सांगितलेले to आहेत make the people understand the rules. यासाठी की त्या नियमांचं तुम्ही पालन केल्यानंतर So if you obey those rules, त्या नियमाप्रमाणे तुम्ही वर्तन केल्यानंतर and if you walk according to it, तुमच्या पाचारणाची तुमच्या निवडणुकीची खात्री करून घेतल्यानंतर you will be sure about your calling. तुमचा प्रशस्तपणे प्रवेश होणार आहे You will have a grand entrance, लपून छपून नाही not in a hidden way, प्रशस्तपणे प्रवेश होणार आहे but a very grand entrance. आणि म्हणून प्रियानो पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे So that's why the message of the resurrected Christ is so ते important for us. बोलवान आणि अतिमहान आहे It is precious and great. आम्ही विशेष त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे We have to try for it. म्हणून त्या ईश्वरी स्वभावाचे तुम्ही विभागी व्हा So you have to be partaker of the divine आणि nature होईल तितका प्रयत्न करा and try as much as you आता can. वचनाद्वारे तुमचा विश्वास वाढलेला आहे So your faith will increase through पण word, विश्वास वाढतेनं वाढता देवाच्या वचनाने होते because faith through gospel and gospel through the त्या word of God, वचनानं तुम्ही शुद्ध झालेला आहात and through that word you have been म्हणून cleansed. त्याच्यामध्ये भर घालत राहा So keep adding more. म्हणजेच वाढत राहा That means keep growing. आहे तिथं बसू नका Don't be where you are. आहे तिथं बसलं तर काय उपयोग नाही प्रियानो It's of no use if you sit where you are. त्याच्यामध्ये वाढ जाणवत नाही There is no growth to it. म्हणून तुम्ही वाढत राहणारे विश्वासात वाढत राहणारे So keep increasing in faith, ज्ञानात वाढणारे in knowledge, धार्मिकतेत वाढणारे in righteousness, सात्विकतेत वाढणारे in righteousness, ज्ञानात वाढणारे in knowledge, बंधुप्रीतीत वाढणारे in brotherly love. प्रीतीमध्ये वाढणारे तुम्ही लोक असावे You be people who grow in love. हालेलुया आणि नेहमी खात्री करून घ्या प्रियानो Always be sure. तुमच्या पाचारणाची खात्री करा Be confirmed of your calling. तुमच्या निवडणूक जी झाली त्याची खात्री करा Be confirmed of the election that म्हणजे is made. सार्वकालिक राज्यात तुमचा प्रशस्तपणे प्रवेश होणार आहे So you'll make a grand entrance in the kingdom of our आता Lord. मत्ते कृषी वर्तमानाकडे आपण येऊयात परत Let's come back to Matthew. मत्ते कृषी वर्तमानाचा मुख्य शब्द काय आहे हा? परिपूर्ती It is fulfillment. कसल्याची परिपूर्ती आहे Fulfillment of what? जुन्या करारामध्ये संदेश त्यांनी जी भविष्यवाणी केली होती The prophecies that were made in the Old ती Testament, सर्व नव्या करारामध्ये ख्रिस्तामध्ये ती पूर्ण झालेली आहे all those are fulfilled through Christ in the New म्हणून त्याला Testament. परिपूर्ती म्हटलेल्या मुख्य शब्द मत्त्यामधला जर का असेल तर परिपूर्ती आहे The main word in Matthew is fulfillment. आता 5वा अध्याय मागच्याच आपला संपला आहे We were finished with chapter 5. आता 6व्या अध्यायाकडे आम्ही येणार आहोत Moving to 6, स्वर्गीय राज्याच्या नियमाचे काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत we're going to see the important things of the kingdom of heaven. नियम तुम्हाला पाळण्यासाठी आहेत Laws are for you to obey, मोडण्यासाठी नाही not so that you break it. हालेलुया तुम्ही देवाचे लोक आहात म्हणून तुम्हाला नियम मोडण्याचा कुठलाही अधिकार नाही You are people of God, and that's why you have no authority to break the rules of the God. हालेलुया उलट तुम्ही जास्त त्या नियमाला बांधील आहात You are more entitled to those rules. म्हणून नियम बाह्य वर्तन करू नका So do not break any of those. कधी कधी विश्वासाचा देवाच्या विश्वासाचा फार गैरफायदा लोक घेतात Sometimes people take disadvantage of the faith of God. मागे मी तुम्हाला एकदा सांगितली ही गोष्ट I told you back. मी एकदा नगरला गेलो होतो मीटिंग साठी I went to Nagar for a meeting. आणि मग एक नुकताच तारणात आलेला तरुण मुलगा मला घ्यायला आला There was a boy who was newly saved who came to pick me आणि up. त्याच्या मोटरसायकलवर तो आला मला म्हटलं की मला तुम्हाला मोटरसायकलवर घेऊन जायचंय He came to receive me on his motorcycle. म्हटलं चल मोटरसायकलवर तर मोटरसायकलवर चला I said, okay, let's go. मग गेलो आम्ही मोटरसायकलवर बसलो त्याच्या मी We sat on his bike. आणि मग पेट्रोल पंपावर तो थांबला जरा पेट्रोल भरायला He was there at the petrol pump for some time. मग तरुण पोरं वगैरे असली की माझ्या फार प्रश्न असतात त्यांना If I see youth, I have a lot of questions for मग them. त्याला मी म्हटलं "अरे, गाडी वगैरे चांगली चालवतो लायसन्स आहे का तुझ्याकडे I asked, do you have a license? पास्टर Pastor, विश्वास तर आहे आपल्याला कोणी अडवत नाही आजपर्यंत कोणी पोलिसांनी अडवलं नाही आपल्याला we are believers. No police can come against us. मग म्हटलं त्याला पहिल्यांदा तिथे लेक्चर द्यावं लागलं
And then I had to wait and give him a lecture there. अरे तुला कोणी सांगितलं की तू ख्रिस्ती विश्वास करा म्हणजे तुला कुठल्या नियमाचं बंधन नाही म्हणून तुला सगळे नियम नाही पाळले तरी चालतील म्हणून? Who told you that if you're a Christian, you're not bound by any rules? उलट तू जर विश्वासणारा आहे If you're a Christian, तर तुझ्यावर लायसन पाहिजे, you need to have a तुझ्या license. गाडीचं पीयूसी तुझ्याजवळ पाहिजे, You need to have a POC. तुझ्या गाडीचा इन्शुरन्स अपडेट पाहिजे, You need to have a good तुझी insurance. गाडी कंडिशन त्याच्या टेक्निकल सगळ्या गोष्टी योग्य पाहिजेत. Your bike should be in good condition. मग खरा तू विश्वासणारा आहे. That's when you're a true believer. हा कसला विश्वास आहे? What kind of faith is माझा this? विश्वास आहे मला कधी पोलीस पकडत नाही. I believe that the police will never catch me. हे अशी विश्वासणारे लोक आहेत का? This is how the believers पण are. असं देवाला आवडत नाही. But God doesn't like this. देवाला नियम बाह्य वर्तन करणारे लोक अजिबात आवडत. ज्या देशामध्ये तुम्ही आहात, ज्या देशाचे नागरिक आहात, तिथले नियम काटेकोरपणे पाळा. The country that you are in, obey the rules very properly. ज्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे त्या राज्याचे नियम आत्मसात करून भूतलावरच त्या नियमांचं पालन करा. The kingdom that you're going to be a part of in the future, start accepting the rules right म्हणजे here. तुमचा प्रवेश प्रशस्तपणे स्वर्गाच्या राज्यात होणार आहे. So you will have a grand entrance in the kingdom of heaven. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. परवा एक बहीण गुरुवार मी आलो होतो चर्च सुटल्यानंतर थोडा वेळ. On Thursday, I'd come to church after the church service. आणि एक बहीण ऍडमिट होती काही दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये. There was a sister who was admitted in the hospital. मग त्यांची चौकशी मी केली. बरेच का सिस्टर कशी काय तब्येत आहे आता? I inquired how her health was. मग म्हटलं पांढऱ्या पेशी कमी झाल्या त्या मग काय परत चेक केलं बघितलं का किती वाढल्यात? I asked the white blood cells, have you checked it again? नाही बघितल्या. मग काय डिस्चार्ज वगैरे झाला का? I asked, are you discharged किती then? कधी झाला ते सगळं विचारलं. I asked when you were discharged. मग विचारलं औषध का? मग त्यांनी मला सांगितलं की 1 महिन्याने परत मला चेकअपला बोलवलेलं आहे. She said that after 1 month I'm called again for a checkup. 1 महिन्याची औषधं दिलीत, 1 महिन्याने चेकअपला बोलवलेलं आहे. I've been given medicines for a month and then I have to go back. मग माझा नेहमीचा प्रयत्न मग गोळ्या वेळेवर औषध वेळेवर घेत आहे का? Then I asked, are you taking your medicines on time? नाही घेत. No, I don't. पुढे त्यांना म्हणायचं असेल माझा विश्वास आहे देवावर. Maybe she wanted to say that she has faith in God. म्हटलं का घेत नाही? And I asked her, why don't नाही you? घेत. माझा मुलगा मला फळ आणून देतो. ते पेशीसाठी फळ वगैरे चालतात ना काहीतरी आहेत असं प्रकार. She said that my son brings fruits and which is necessary for the white blood cells to म्हटलं increase. तुम्हाला कोणी सांगितलं फळं खाल्ली आणि औषधं खायचं नाही? डॉक्टर काय मूर्ख आहेत का तुम्हाला औषधं द्यायला? Who told you that you're not supposed to take medicines? मग काय बोलायला आलं नाही. So maybe she was angry. आणि मग बोलायला काय आलं नाही त्यांना. She was not able to speak anything. म्हटलं आता जर तुम्ही औषधं घेतली नाही, जर फोन आला प्रार्थना करा तर कोणी तुमच्यासाठी प्रार्थना करणार नाही. म्हटलं मी तर अजिबात करणार नाही. And if you call me for prayer, I won't be praying for you. काय नियम पाळायचे नाहीत, काय डॉक्टरांनी सांगितले ते पाळायचं नाही आणि प्रार्थना करा. You sometimes won't accept rules and obey them and you just say, pray for me. ह्याला विश्वासूपणा म्हणतात का? Is it called faithfulness? याला बेशिस्तपणा म्हणतात. But it is called being indisciplined. देवाची परीक्षा पाहणं म्हणतात. Means testing God. आणि असला विश्वास आमच्यामध्ये आमच्यामध्ये असता कामा नये. This faith shouldn't be in you. आमचा विश्वास खरा विश्वास असावा. Your faith should be the right kind of faith. ज्या आजारासाठी औषध घ्यायला सांगितलं त्याला आम्ही घ्यायचा म्हणजे याचा अर्थ तुमचा देवावर विश्वास नाही असं होत नाही. The medicines that you've been given, if you don't take it, doesn't mean that it's the right kind of the faith. माझ्या मताला सहमत असेल तर जोरात म्हणा आमेन. हालेलुया. औषध सुद्धा देवापासून आहे. Medicines are from God as well. सांगायचं काय लोकांचा विश्वास फार भारी असतो. The faith of some people is very different. अतिशय मला तर फार अनुभव आहेत अशा विश्वासणाऱ्या लोकांचे. I have a lot of experience with such kind of believers. सांगायला बसलं तर 1 महिना त्याच्यातच जायला आपला. We might have 1 month to spare for it. पुढच्या वचनाकडे आपण वळूयात. काय देवाचे नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे गुप्त दान धर्म. It means giving to the Lord secretly. आता गुप्त दान धर्मामध्ये का तिथं गुप्त सांगितलंय? कारण लोकांमध्ये दान धर्म करताना फार आविर्भाव आणतात प्रियानो. It says that you have to give secretly because people do a lot of things there. त्याच्यामध्ये फार मोठेपणा असतो. A lot of pride. फार देणं त्याच्यामध्ये फार आणि गर्व एक प्रकारचा असतो. And a lot of ego maybe. आणि मग आम्ही पाहतो काही ठिकाणी जगामध्ये पाहतो आम्ही काय हॉस्पिटलमध्ये पुढारी लोक जातात फळं वाटायला आणि मग 1-2 व्यक्तीलाच काय दोन केळी असतात काहीतरी एक फळ असतं. मग सगळ्या पेपरमध्ये बातम्या सगळ्या चौकामध्ये पोस्टर लावलेले असतात.
We've seen that some leaders go to the hospital to visit these patients and then they take fruits with them and they also post it in the news. असला दान धर्म देवाला आवडत नाही प्रियानो. God doesn't like this generosity. आपले ख्रिश्चन समाजामधले जे काही लोक आहेत जे असे समाजसेवा करतात, The Christians that do such kind of charity work, त्यांचे पण युट्यूबला किंवा आणि काही त्याला काय म्हणतात, समाज माध्यम काय म्हणतात त्याला, मीडियाला, आणि त्याच्यामध्ये फोटो येतात प्रियानो. we see their pictures in the social media. रस्त्यामध्ये असे एखाद्या भिकाऱ्याला ते काहीतरी देत असतात They might be giving something to the beggar आणि मग देवाच्या गौरवासाठी आम्ही हे केलं, and they say that this आणि is for खाली glory of मात्र God, लिहायला चुकत नाही, याच्यातून सगळं गौरव देवाला. and they say all glory to God. सगळं गौरव देवाला दिलं तर तो फोटो कशाला छापलास तू? If all glory to God, why did you post that काय picture? गरज आहे का फोटो? ज्याच्यासाठी ज्याच्या गौरवासाठी केलंय त्याने बघितलं, प्रश्न संपला. हालेलुया. The one for whose glory you've done, if he's seen it, that's it. फोटो बिटो छापायचं, सगळं गौरव देवाला असो. And then you say all glory to God after doing this. हे काही कामाचं नाही प्रियानो. This is of no use. तुमच्या देवाला सगळं काय कळतं. God knows everything. उजेडात काय केलं तेही कळतं, अंधारात काय करताय तेही कळतं प्रियानो. He knows what you do in the dark and in the light as well. म्हणून देवाच्या राज्याच्या नियमामध्ये गुप्त दान धर्म जो आहे तो महत्वाचा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. It's talking about how you should give secretly in the kingdom of heaven. काय लिहिलंय वाचा ब्रदर. मनुष्याने पाहावे या हेतूने मनुष्याने वाचा, पूर्ण वाचा. तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. यास्तव तू धर्म कळतोस तेव्हा मनुष्यांनी आपली कीर्ती वर्णावी म्हणून ढोंगी जसे सवासनात व रस्त्यात आपणापुढे करणा वाजवितात तसे करू नका. मी तुम्हास खचित सांगतो की त्यास आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. तू तर धर्म कळतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. Matthew 6:1 onwards. Take heed that you do not do your charitable deeds before men to be seen by them only. Otherwise, you have no reward from your Father in heaven. Therefore, when you do a charitable deed, do not sound a trumpet before you as the hypocrites do in the synagogues and in the streets, that they may have to be glorified from men. Assuredly I say to you that they have their reward. But when you do a charitable deed, do not let your left hand know what your right hand is doing, that your charitable deed may be in secret, and your Father who sees in secret will reward you openly. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, Here the word of God says, मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. Take heed that you do not do your charitable deeds before men to be seen by them, or you have no reward from your Father in heaven. तुमचं धर्माचरण देवाच्या नियमाला धरून जर नसेल, If your charitable deeds are not according to the law of God, ते देवाच्या नियमाच्या विरोधात जर असेल, if it's against the law of God, तर देवापासून तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. बायबल स्पष्ट सांगत आहे. Bible clearly says that you will have no reward from the Father in heaven. मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपलं धर्माचरण करू नका. Do not behave for you to be seen by men. लोकांनी पाहावं यातून तुमची कुठली गोष्ट असता कामा नये. You should not behave for you to be seen by men. आणि म्हणून त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे. Bible says take heed that you do not do it in front of men. आज जर तसं तुम्ही केलं नाही If you don't do it so, तर तुम्हाला प्रतिफळ नाही. you won't have a reward. हालेलुया. देव फार अतिशय आम्हाला नियम जे सांगत आहे ते अतिशय महत्वाचे आहेत आणि आम्ही ते आत्मसात करणं फार गरजेचं आहे. These rules that God is telling us these are very important and we have to accept and acknowledge them. तुम्हाला प्रतिफळ त्याद्वारे त्याच्यामुळे मिळणार नाही. You will not receive a reward if you do so. एक अंकल होते, ख्रिश्चन अंकल, There was a Christian uncle. वारले ते काही वर्षापूर्वी, He passed back. आणि मग त्यांचा मुलगा परदेशामध्ये होता His son was in another country. आणि मग त्यांचं चर्च मध्ये एक वेगळा स्वरूप असायचा. He had a different kind of nature in his church. त्यांची अपेक्षा असते की पालकांनी मला विचारल्याशिवाय काय करता कामा नये. He expected that the pastor shouldn't do anything without asking me. मग जेव्हा दानपात्र ते यायचं त्यांच्या समोर,
When the offering bag used to come in front ते of him, नोटा अशा उलगडून अशा नोटा ते त्याच्यामध्ये टाकायच्या, अशा ओढून टाकायचे. he used to open the notes and he used to like show it off and put it inside. म्हणजे पत्ते खेळत असताना ते लोक नाही का असे पत्ते तसे ते नोटा टाकायचे. He used to put it as if he's putting cards. काय त्यांचा उद्देश देवाचा गौरव नाही, His motive was not to glorify God, लोकांनी मला पाहावं, but for people to see मी him, किती श्रीमंत आहे. to see how मग rich he खिशामध्ये is. इकडे काजू आणायचे, इकडे बदाम आणायचे. And he used to have dry fruits in his pockets. आणि लहान मुलं जसे शेंगदाणे खातात तसे चर्चमध्ये ते अंकल काजू बदाम खायचे असे. And like how kids eat, he used to bring and eat it in the church. त्या अंकलचा शेवट अतिशय वाईट झाला प्रिया. The end of this uncle was not very nice. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा राहिला नाही. He had no money left. जे उत्तम पदार्थ खात होते त्याच्यापासून ते दूर राहिले. He didn't have the good delicacies that he was अतिशय eating. विचित्र असे आजार त्यांना लागले प्रियानो. He had very bad diseases. देव ईर्ष्यावान देव आहे. God is a zealous God. जे तुम्ही असं करून टाकता ते देवानच तुम्हाला दिलेले आहे आणि तो देणारा देवच म्हणतो की तुझं दान धर्म गुप्त असावं. हालेलुया. Whatever God is giving you, that's what you put, and that same God says that what you give should be in secret. तुम्ही जर ते नियम मोडून केलं तर तुम्हाला प्रतिफळ नाही, बायबल आम्हाला सांगतं प्रिया. If you break those rules, you have no reward. मग काही लोकांना ताणला आणि ख्रिश्चन कुटुंबामधले वाढलेले लोक अशा चुकीच्या गोष्टी करतात प्रिया. People who are raised in Christian families do such mistakes. एकदा एका पालक साहेबांनी अनाउन्समेंट केले की आपल्या चर्च बिल्डिंग बांधायची आहे आणि प्रत्येकाने आपलं आपलं दान बांधकामासाठी देणगी तुम्ही द्या. One pastor announced that they had to build a church building and everyone was asked to give donations. मग असेच एक आणि श्रीमंत व्यक्ती त्या चर्च मधली, There was a really wealthy man in the church. त्यांनी मस्त मोठं ताट घेतलं. He got a big plate. त्याच्यामध्ये बघ सगळे नाही का आपलं एंगेजमेंटला मुलीला कसं ताटामध्ये सगळं सजवून देतात तसं त्या ताटामध्ये सगळं कोऱ्या नोटांची बंडलं सगळी ठेवली. He decorated the plate with the notes. त्याच्यावर मस्त बघ एक चांगलं कापड टाकलं. He put a good cloth on it. आणि मग आपल्याकडे कसा रस्ता आहे लाल कार्पेट, त्याप्रमाणे ते चालत चालत उभा येतात त्या ठिकाणी आले. And they came walking on the carpet. आणि त्या असं मोठं जाहीर समारंभ करून आणि ते दान मंदिरासाठी त्यांनी दिलं. After doing a great ceremony and show of it, they donated it to the church. देव संतुष्ट झाला का? Was God pleased? अजिबात नाही प्रिया. Not at all. तुम्हाला शो करायचा नाही, If you want to show, कारण देव अंतःकरण पारखणारा देव आहे. you don't have to show because God sees the heart. देव जे म्हणतो ते तुम्ही करा. Whatever God says, do it. 15 दिवसापूर्वी एक आपली बहीण माझ्याकडे वरती ऑफिस मध्ये आली 15 days ago, a sister came to my office. आणि मला म्हटली, पास्टर जे पैसे मी देईल कृपा करून त्याचं कधी अनाउन्समेंट करू नका किंवा काय त्याची वाच्यता करू नका. Whatever money I give, please do not announce it. हे देवाच्या गौरवासाठी तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही खर्च करा. It's for the glory of God and you spend it as you want. आणि ती बहीण मला नेहमी आजारांसाठी आणि पैसे देत असतात माझ्याकडे किंवा काही चर्चच्या खर्चासाठी पैसे देत असतात आणि त्याची प्रामाणिकपणे इच्छा असते की पास्टर कुठेही घोषणा करू नका. आणि आपल्याही चर्चचा हा सुरुवातीपासूनचा नियम आहे आणि स्थापना झाल्यापासून की आम्ही कुठल्याही देणगीदाराची नावं पुलपीटवरनं अनाऊन्स करत नाही. हालेलुया. She always keeps giving me money for donations and then she says that please do not announce it, and this is the rule of a church that we do not announce these money. मागच्याच पण मी सिस्टरांना म्हटलं की सिस्टर जे व्यक्ती त्या बहिणीविषयी आपण आणि पैसे जमा केल्या त्यांच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी आणि मग त्यांना म्हटलं की जे कोणी चौकशी करायला लागले की त्यांचे पैसे घेऊ नका. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. Last time I told you that do not ask for the donation that you're giving for the sister who's in the hospital, and the reason is काही लोकांना मदत करण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये ते आपला कॉन्ट्रीब्यूट करण्यापेक्षा चौकशा खूप लागतात. some people are more into knowing and getting information rather than कोण contributing. ऍडमिट आहे, Who is she? मग तिचं नाव काय आहे, What's her name? मग कुठं पडली, Where did she fall down? कुठं लागलं, Where did she get मग आता hurt? काय आहे. What happened? सगळं झालं. मी दिले असते पैसे पण माझ्याकडे आता नाही. मी सिस्टर तुम्हाला नंतर शेवटी हे वाक्य असतात. And after asking everything, she'd say that, okay, I don't have money anymore. त्याशी तर अनाउन्समेंट केली जाते. When it's announced here, कुठल्या प्रकारची चौकशी करू नका. do not inquire. जाऊन आपल्या त्या बहिणीकडे पैसे द्या, सिस्टर ही माझं कॉन्ट्रीब्युशन. Just give the sister your contribution. हालेलुया. प्रियानो, हे आमच्या देवाला गौरवणारी कृती असते. हालेलुया. This is an act that glorifies our God. म्हणून बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं, Bible says, मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा.
Take heed that you do not do your charitable deeds before men for them to be seen. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. Otherwise, you have no reward from your Father in heaven. यास तो तू धर्म करतोस तेव्हा Therefore, when you do a charitable deed, मनुष्याने आपली कीर्ती वर्णावी for man to blow a trumpet, म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणा पुढे कर्णा वाजवितात तसे करू नको. do not blow a trumpet as the hypocrites do in the synagogues and the streets. मी तुम्हाला खचित सांगतो की Or surely I tell you, त्यास आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. they have indeed received their reward. कर्णा वाजवून त्यांनी धर्म केलेला आहे. He has done charitable deeds by blowing लोकांना trumpets, दाखवून त्यांनी धर्म केलेला आहे. by showing off to people. आणि ढोंग्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे. And he's done it in a very unrighteous way. आणि बायबल देवाला हे मान्य नाही. God doesn't accept पण it. ते म्हणतो की त्याचं प्रतिफळ ते भरून पावले आहे. God says that they have received their reward. ते काय करतात सभास्थानात आणि रस्त्यात आपणा पुढे कर्णा वाजवतात. They sit in synagogues and blow their trumpets. तसे करू नको. Do not do so. मी तुम्हाला सांगतो I say to you, खचित सांगतो की or surely I say to त्यास you, आपले प्रतिफळ भरून मिळाले आहे. they have received their reward. आता आपल्याला काय सांगत आहे बायबल? What does Bible tell us? तू तर धर्म करतोस तेव्हा When you do a charitable deed, तुझा उजवा हात काय करतोय तुझ्या डाव्या हाताला कळू नये. don't let your left hand know what your right hand is doing. कशासाठी? यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आमेन म्हणूया. So that हालेलुया. your charitable deed may be in secret, so their Father in heaven would bless you, reward you openly. पाय दान धर्माविषयी किंवा धर्म करण्याविषयी बायबल आम्हाला सांगतो. Bible teaches us about charity. मग मी अनाथांचा काही वार आम्हाला देव घ्यायला सांगतो. We have to help the orphan, गरजवंतास मदत करा बायबल आम्हाला सांगतो. and you have to help the needy. तुझा बंधू जर अडचणीत असेल आणि तू त्याची ती अडचण दूर करू शकतो एवढी जर तुझ्यामध्ये कुवत असेल तर त्याला तोंड फिरू नको. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Bible says that if you have a brother who's facing some need, and if you have the capacity to help him, do it. So, पण हे सर्व करत असताना कुठे वाच्यता होता कामा नये. but while you do this, you should not talk about it anywhere. हे करत असताना कुठल्या प्रकारे आणि डंका पिटवायचा किंवा कर्णा वाजवायचा काम नाही प्रियानो. You don't have to blow a trumpet anywhere. ज्यास तुम्ही हे गुप्तपणे करता When you do this secretly, तुमचा गुप्तदर्शी पिता तुम्हाला फळ देणार आहे. the Father in heaven will give you fruit and reward. म्हणून ज्याच्या गौरवासाठी तुम्ही करत आहात For whose glory you do it, त्याचा हा नियम आहे. it's His law. मला कळालं बास झालं. I understood it, that's enough. हालेलुया. माझं काम देव बघत आहे. God is looking at what I'm doing. पुन्हा मनुष्याने माझं काम बघावं अशी आमची मुळीच इच्छा नाही. It's not our will for us to be seen by कारण मी men. जे करतो ते देवाचे नियम पाळतो. Because I follow the rules of God. मग ज्याचे ते नियम आहे त्याला कळलं पास झालं आणि त्याच्यापासून कुठली गोष्ट लपून राहत नाही. Whoever has, for whom I've done it, he's seen it, and that's all. म्हणून तुम्ही कुठलंही दान धर्म करत असताना So whatever charity you ते do, गुप्तपणे करा. do it secretly. त्याची वाच्यता करू नका. Do not talk about it. म्हणजे काय होणार आहे? What will happen? तुमचा गुप्तदर्शी पिता तुम्हाला फळ देणार आहे. Your Father who sees it in secret would give you a reward openly. म्हणून तुमचं दान धर्म कसं असावं? How should your charity be? कसं असावं? How should it be? गुप्त असावं. It should be in secret. हालेलुया. म्हणून आपल्या चर्चमध्ये देणगीदारांचे बोर्ड कुठे दिसत नाहीत बघा. So that's why you don't see any boards of charity in a church. आणि कोणी जर म्हटलं देणगी देताना म्हटलं माझं नाव आलं पाहिजे If someone says that my name should be तर seen, त्यांनी जेवढं दान दिले आम्ही सन्मानाने परत त्याला देऊ. धर बाबा हे तुझं दान तुझ्याजवळ राहू दे. आम्हाला असं नियमबाह्य दान आम्ही स्वीकारत नाही. हालेलुया. whatever donation or charity is given, we have to return it back because we do not accept such kind of an offering. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. आता प्रार्थना सुद्धा तशीच आहे. Even prayer is similar. दान धर्म सुद्धा गुप्त असावा. Your charity should be in secret. प्रार्थना सुद्धा तुमची कशी असावी? गुप्त असावी. Your prayer should also be in secret. हालेलुया. वाचा पाच वचनापासून पुढे. तसेच तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तसेच तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका, ढोंग्यासारखे होऊ नका.
कारण मनुष्याने आपणास पाहावे म्हणून कारण मनुष्याने आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले ते आहे. आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर प्रार्थना करीतोस तेव्हा तू तर प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा आपल्या खोलीत जा व दार लावून व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. आपल्या गुप्तदासी पित्याची प्रार्थना कर. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपल्या बहुभाषणामुळे आपल्या बहुभाषणामुळे आपले मागणे मान्य होईल आपले मागणे मान्य होईल असे त्यास वाटते. असे त्यास वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. कारण तुम्हाला जे काही आवश्यक आहे कारण तुम्हाला जे काही आवश्य आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. तुमच्या पित्याला कळते. हालेलुया. वाचा. 5 onwards we read, And when you pray, you shall not pray like the hypocrites, for they love to pray standing in the synagogues and on corners of the streets, that they may be seen by men. Assuredly I say to you, they have their reward. But when you pray, go into your room, and when you shut your door, pray to your Father who is in the secret place, and your Father who sees in secret will reward you openly. And when you pray, do not use vain repetitions, as the heathens do, for they think that they will be heard for their many words. Therefore, they do not like them. For your Father knows the things you have need before you even ask Him. या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे. I'm telling you an important thing here. ज्या गोष्टी मी तुमच्याशी बोलत आहे त्या गोष्टी नीट काळजीपूर्वक ऐका. The things that I'm telling you, listen to it. फार वर्षापूर्वी आपल्याकडे एक अंकल यायचे. एक चांगले प्रीचर आहेत. प्रीचर चांगले आहेत, काही वाद नाही. We used to have an uncle at our church. He's a good preacher. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या त्यांच्याकडे असतात. But some of his things were wrong. मग त्यांनी बराच वेळा आले आपल्याकडे. नंतर मी ते बघितलं की हे काही खरं नाही. ही गोष्ट म्हणजे ही व्यक्ती आपल्याला नंतर त्रासदायक होणार आहे. He used to come to our church, but then I realized that this person might be troublesome later. मग त्याला मी बोलवायचं बंद केलं. So I stopped calling him. त्यांना बोलवायचं बंद केल्यानंतर मग त्यांचे मला फोन येऊ लागले. So he started calling me. अशीच चौकशी करायची. पाळक साहेब कसं चाललंय तुमचं? He used to ask me, Pastor, how you doing? आणि मग चर्च सर्व्हिस कशी काय चाललेली आहे? How's the church service going? आला चाहतो एक संडे. And then it came one Sunday. मग ठीक आहे म्हटलं, बोलवलं अंकल तुम्हाला कधीतरी. And I said, okay, uncle, I'll call you someday मग maybe. ते आपल्या गावच्या भागामध्ये कधी आले तर जाणीवपूर्वक ते माझ्याकडे यायचे. If he used to visit Aun, he used to come to my place. पण मी असा माणूस आहे की एखादी गोष्ट मला खटकली की मी त्या व्यक्तीच्या नादी लागत नाही. But I'm a person, if I don't like something, I won't go and talk to them. काही दिवसापूर्वी माझी बहीण मला म्हणाली, My sister said to me, मला वाटले भाऊ अरे ते एक अंकल आहेत बा, ते कसे आहेत रे? म्हटलं तू का मला त्याच्याविषयी विचारलं? my sister said that there's this uncle, how is he? And then I asked her, why are you asking me about him? ते म्हटले आमच्या चर्चला ते आता हल्ली येत आहेत, दर संडेला येत आहेत म्हटलं. And I said that she said that he's coming to our church. मग कधी आमचे पास्टर त्यांना प्रीचिंग देतात. A pastor asks him to preach. मग फार वेळ बोलत असतात. काही त्यांना म्हणजे वेळेचं भान राहत नाही. He keeps talking for too long. म्हणजे प्रीचिंग नसेल त्यावेळेस ते मग ते प्रार्थना देतात म्हणे. And when he's preaching, he gives prayers. मग आता असे प्रकार झाले म्हणे, त्यांना प्रार्थना द्यायला दिली, त्यांचं नाव प्रार्थनेला उच्चारलं की लोक चर्च मधून निघून जातात. When he's called for prayer, people leave the church. कारण त्यांची प्रार्थना एकदा चालू झाली When he starts praying, तर कमीत कमी 45 मिनिटं. minimum 55 minutes. हालेलुया. ही वस्तुस्थिती बरं का. This is a real situation. भारतामध्ये अनेक ठिकाणी जाऊन ते प्रीच करतात. He preaches in a lot of places in India. आणि मग आपल्याकडं यायचे पूर्वी असेच And he used to come to our place as well. चांगले प्रभावी वक्ते सगळे. पण प्रियानो, हे जर नियम पाळत नसतील, But if he's not following the rules, प्रीचिंग करण्याचे काही नियम असतात. there are a few rules to preach. प्रार्थना करण्याचे काही नियम आता आम्ही पाहत आहोत. We are looking at a few rules to त्या pray. नियमाला जर तुम्ही बांधले तर तुम्ही खरे आणि वक्ते किंवा खरे तुम्ही प्रार्थनावीर आहात. If you are bound by those rules, then you are a real prayer warrior or a आणि speaker. आम्ही पाहतो सायंटिफिक 45 मिनिटं हा संदेश किंवा आपण शाळा कॉलेज मधल्या क्लासचे जे वेळ असते ती सुद्धा 45 मिनिटाची असते.
The time for any class in a school is also 45 minutes. त्याला वैज्ञानिक आधार आहे. It has a scientific reason. मनुष्याची मानसिकता ग्रास्पिंग करण्याची किती शक्ती असू शकते त्याप्रमाणे त्यांनी तो वेळ निवडलेला आहे. That time is according to how much a human can accept and has the capacity. म्हणजे तज्ञांनी बसवून ते डिसिजन घेतलं की एक मनुष्य कमीत कमी 50 मिनिटं तो ते विषय समजून घेऊ शकतो, त्याच्यानंतर त्याची चुळबुळ चालू होती. Experts have noticed this, that a man can sit for 45 minutes, but after that he'll start looking here and there. मग वक्तृत्वाचे काय नियम आहेत? There are some rules for elocution आणि त्यानंतर काय प्रार्थनेचे नियम आहेत. and rules for praying. मग ते इतकं बडबड करतात प्रार्थनेमध्ये He talks so much while praying. की लोक त्यांचं नाव उच्चारलं की निघून जातात चर्च मधून. When his name is called out, people leave the church. आणि त्याच्यानंतर दानार्पण असतं. After that, there's offering. मग लोक दान न देता चर्च मधून बाहेर जायला लागले. People started leaving the church without giving offering. मग आता म्हटलं एकदा तुझे पालक जर मला भेटले तर तुझ्या पालकांना सांगेल मी का असं का तुम्ही करता म्हणून. And then if I meet your pastor sometime, I will ask him, why do you do this? मुलांना मी आपल्या क्वायरच्या मुलांना मी मागे एकदा सांगितलं होतं, My choir team, I told them before, वर्शिपची गाणी कुठली असायला हवीत, which songs should be specifically for worship, स्तवन करण्यासाठी वर्शिपची गाणी कुठली असायला हवीत. which songs should be for worship. मग काय मुलं जी गाणी निवडत होती ती वर्शिपसाठी योग्य नाही. ती गाणी आहेत स्तुती आणि स्तुतीसाठी आपण गाऊ शकतो, वर्शिपसाठी ती योग्य नाहीत. But they used to select some songs for praise, but they are not appropriate for worship. मग ती म्हटले मी म्हटलं ही गाणी वर्शिपसाठी आणि नाही तुम्ही ते घेऊ नका. I told that these songs are not meant for worship and please do not take it. क्वायर मधले आपले काही तरुण मुलं आहेत, वादक आहेत, वर्शिप लीडर्स आहेत. There are a lot of young people in our choir. मग माझ्यासमोर काय बोलत नाहीत, मागं कुरकुर करतात. They don't talk about me in front of me, but behind me. मग ते एवढे मोठे वर्शिप लीडर, ते एवढे मोठे पास्टर, ते कसे वर्शिप मध्ये ते गाणं घेतात? Such mighty and great pastors and worship leader, how do they take those songs? आता ते मोठे वर्शिप लीडर आहेत, मोठे पालक आहेत, इंटरनॅशनल आहेत, पण ते जर नियम बाह्य वागत असतील तर तुम्ही का स्वीकारता ते? If they are great and popular pastors and worship leaders, if they are behaving outside the rules, why do you accept it? मग ते मोठे पास्टर म्हणून ते जे काय करतील ते योग्य आहे का, असं असतं का? If they are popular and whatever they do is right, is it so? देवाने आपल्याला काही शहाणपण दिले की नाही? Has God not given us any देवाने wisdom? आपला काही विजडम दिलेला आहे की नाही? Has God not given us any wisdom? दिलंय का नाही? हालेलुया. मग त्याचा वापर आपण करायला पाहिजे की नाही? Should we not use it? म्हणजे आमचे पालक काय ते एवढे मोठे इंटरनॅशनल वर्शिप लीडर ते सांगतात आणि आपले पालक बघा आम्हाला काय म्हणजे तुमच्या पालकावर तुमचा विश्वास नाही, असाच त्याचा अर्थ होतो. If that international popular pastor does it and our pastor doesn't allow it, does that mean that you do not have faith in our pastor? मध्ये क्वायर ग्रुपच्या मीटिंग मध्ये मी मुलांना म्हटलं तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर मी आपल्या पास्टरना सांगतो की इथं कोणतरी दुसरा पालक पाठवा, मी आपल्या इथून निघून जातो. I told my choir last time that if you don't want to listen to me, I'll ask our pastor to send another pastor here. हालेलुया. बायबल मला काय सांगतो बाबा, नीतिसूत्राचं पुस्तक 16 अध्याय 22 वचन काय लिहिले वाचा. ज्याच्या ठाई सुज्ञता असते, ज्याच्या ठाई सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झऱ्याप्रमाणे होय. झरा म्हणजे काय? आशीर्वाद आहे. ज्याच्या ठाई काय आहे? सुज्ञता. आता सुज्ञ या शब्दाचा आहे जाणता किंवा शहाणा. काय शब्दाचा अर्थ आहे? जाणता किंवा शहाणा. हालेलुया. म्हणून बायबल आम्हाला सांगतो सुज्ञता काय कशी आहे, वाचा बरं देता. ज्याच्या ठाई सुज्ञता असते, ज्याच्या ठाई जाणते पण आहे किंवा ज्याच्या ठाई शहाणपण आहे, पुढं त्याला ती जीवनाच्या झऱ्याप्रमाणे होय. त्याला ती जीवनाच्या झऱ्याप्रमाणे म्हणजे आशीर्वादासारखं ते आहे. हालेलुया. पण मूर्खाची मूर्खता, ते नका वाचू. मग मूर्खाची मूर्खता ते नका वाचू. एवढंच वाचा. Proverbs 16:22 it says, understanding is a wellspring of life to him who has it. म्हणून देवानं आम्हाला शहाणपण दिलेलं आहे. God has given us that understanding and पवित्र wisdom. आत्मा काय आहे? What is the Holy Spirit? सुज्ञानाचा म्हणा, सुज्ञानाचा, So, समंजसपणाचा, सुसंकल्पाचा, सामर्थ्याचा, ज्ञानाचा, परमेश्वराच्या भयाचा, प्रीतीचा, आत्मसंयमनाचा, हे पवित्र आत्म्याचे गुण आहेत. त्याच्यामध्ये सुज्ञ शब्द आहे की नाही? मग याचा अर्थ तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे म्हणजे तुमच्यामध्ये सुज्ञता आहे का? जोरात म्हणा की आहे म्हणा. हालेलुया. म्हणून त्याचा जरा वापर करा. डोक्याला हात
Make use of the wisdom and the understanding that you have through the Holy Spirit. इथं काय मी वक्तृत्वाच्या कलेसाठी उभा राहिलो का, मला कशी भारी बोलता येते त्यासाठी मी उभा राहिलोय का? Am I standing here for an elocution competition? पण ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं But when you've been told, ते ऐका. listen to it. बाकीचं काय ते तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला काय बघायला सांगितलं नाही. You don't have to look at the rest of the things. बायबल या ठिकाणी सांगते गुप्त प्रार्थना. Bible talks about praying तसे secretly. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा When you pray, ढोंग्यासारखे होऊ नका. don't pray like the hypocrites. आता ढोंगी काय करतो? What does a hypocrite do? मनुष्याने आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. They like to pray standing in the synagogues and on the corners of streets so that they may be seen by men. हा झाला ढोंगेपणा. This is what hypocrites do. मी तुम्हाला खचित सांगतो की Surely I say to you, हे आपले प्रतिफळ भरून पावले आहे. they have their reward. म्हणजे त्यांची प्रार्थना देवाने ऐकली का? Has God listened to the prayer? ऐकली का? नाही ऐकली. म्हणून बायबल सांगते की त्याचं प्रतिफळ ते भरून पावले आहे. Bible says that they have received their reward and God has not listened to their prayer. म्हणून प्रार्थना करताना तुमच्यामध्ये ढोंगीपणा असता कामा नये. So do not be fake while you pray. हालेलुया, हालेलुया. काय काय लोक बसले ना ऐकायला, संदेश ऐकायला. Some people sit to listen to the message. या आजूबाजूच्या लोकांना त्रास देईल असा फार रिस्पॉन्स देत असतात. They might respond in a way that the people, their neighbors, will be troubled. येस. Yes. पालकाच्या मुखातून वचन नाही व्हायचं तर त्यांच्याच मुखातून वचन बाहेर पडा. Instead of the pastor, they have a word coming from their own mouth. याने तुम्ही धार्मिक ठरत नाही. You don't prove yourself as righteous, याने तुम्ही ढोंगी दिसता प्रिया. but as hypocrites. हालेलुया. तुम्ही एखादं वचन तुम्हाला ऐकलं की त्याच्यामुळे ती प्रतिक्रिया वेगळी आहे. पण प्रत्येक वाक्यागणिक प्रार्थनेच्या जेव्हा तुम्ही यस आणि हो असं काहीही उपयोग, तुमचं प्रतिफळ तुम्ही भरून पावले आहात. हालेलुया. ऐकायला थोडं कठीण वाटतं पण समजून घ्या, हे असे वागत असणाऱ्या लोकांनी सावध राहा. This might be hard to digest, but the people who are listening should be careful. ही धार्मिकता असत नाही. This is not righteousness. म्हणून बायबल मग पुढे सांगतो, Bible further तू says, जर प्रार्थना करतोस तेव्हा but when you pray, आपल्या खोलीत जा. go into your room. हालेलुया. तुम्ही आपल्या खोलीत जा. Go into your room. आणि इंग्लंडमध्ये असलेल्या प्रार्थनेची जर तुम्हाला विनंती असेल तर तुम्ही भारतातल्या तुमच्या काळेवाडीतल्या एखाद्या चाळीतल्या खोलीमध्ये किंवा कुठे तुमच्या असेल तिथून प्रार्थना करा. त्या 7 समुद्राच्या पार तिकडं देव कार्य करायला समर्थ आहे. आमेन म्हणा. If you are praying for someone in England right here being in Kaiwadi, your prayers will be heard overseas. प्रार्थना कर And pray to your Father who's in secret place. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. And चालू कर. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. And your Father who is in secret will reward you. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विदेशासारखी व्यर्थ बडबड करू नका. And when you pray, do not use vain repetitions like the heathens do. म्हणजे इथे विदेशी लोक व्यर्थ बडबड करतात. बायबल मला सांगतं Gentiles pray in vain. तसं तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. Do not pray like them. म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विदेशासारखी व्यर्थ बडबड करू नका. When you pray, do not use vain words. आपल्या बहुभाषणामुळे आपले मागणे मान्य होईल असे त्यास वाटते. They think that they will be heard because of their many words. म्हणजे खूप बोलल्यानं तुमची प्रार्थना ऐकेल असं त्यांना वाटतं. They think that because of speaking many words, their prayer will be heard. पण तशी प्रार्थना देव ऐकत नाही. God doesn't listen to such prayers. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. Do not be like them. कारण तुम्हाला जे काही आवश्यक आहे For whatever is necessary for ते you, तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. आमेन. your Father knows those things even before you ask Him. हालेलुया. म्हणून थोडक्यात बोला देवाबरोबर. Speak in few words. अधिकाऱ्यावर बोलताना कसं बोलायचं असतं? थोडक्यात बोलायचं असतं. म्हणा की बरोबर आहे का रे? एखाद्या ऑफिसमध्ये गेलं की तिथं बोर्ड लावलं असतं, आपले म्हणणे थोडक्यात. When you speak with authorities, you have to use fewer words. तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जा. In any office you go for any authority, तो खरा हाडाचा जर अधिकारी असेल ना, if he is a real, तो त्याच्या खुर्चीच्या वरती बोर्ड लिहितोच.
He would have a board above his chair. आपले मागणे की आपलं बोलणं थोडक्यात जे काय तुम्हाला सांगायचं कसं सांगा, थोडक्यात सांगा. Ask your requests in few words. हालेलुया. वरती चर्च सुटल्यानंतर मी ऑफिसमध्ये जातो, अजून अनेक लोक येतात, अनेक बहिणी येतात, इतका वेळ बसून राहतात ना की काय बोलायचं, आणि मग मला बाकीच्यांना वेळ देता येत नाही, थोडक्यात बोलून जात नाही अजिबात. There are a lot of sisters, they come and they keep talking for so long and I cannot give time to the others. एकदा बहीण आली पळत पळत वरती बसल्या, बसा म्हटलं. There was a sister, she came running and I asked her to sit. त्यांचा जो मुद्दा आहे तो सांगितला. She told me her problem. तरी मी खुर्चीवर बसून नेहमी म्हणत होतो, 1-2 मिनिटं थांबा ब्रदर, म्हणजे बाहेरच्यांना मी यांना कळू देत की ते बाहेर कोणतरी थांबलेले आहे. And I used to always keep saying that brother wait for 2 minutes so that she knows that there's someone standing outside. त्या बहिणीने मग ते त्यांचं बोलणं झालं, जरा वेळ घेतला, वेळ झालं, उठल्या. And she was done talking and then she got up. जायला निघाल्याने एकदम काहीतरी आठवलं, While- दुसऱ्या बहिणीचं आठवलं, While going, she remembered something of another sister. आणि मग परत खुर्चीवर बसल्या, परत बोलायला लागल्या. She came back and sat down and started talking. त्यांचा विषय होऊन गेला होता, The topic was over. त्याच्यामध्ये परत वेळ घेतला, She took another परत topic. उठल्या, She got up, चालल्या, started walking. परत काहीतरी आठवलं, Again, she remembered something. परत बसल्या. She sat down. हालेलुया. सिस्टर, माझ्या ऑफिसमध्ये तो एक बोर्ड तयार करा, आपले म्हणणे थोडक्यात मान. Sister, I have a board in my office. हा, लक्षात आलं पाहिजे, ते सुज्ञ पण आपल्याला पाहिजे की आपलं काय बोलण्या पाकाला पटकन सांगायचं आणि तिथून निघायचं, बाकीच्यांना बोलायला संधी द्यायची. You have to speak in few words and then move on so that other people can speak as well. बहुभाषणानं अधिकारी कधी संतुष्ट होत नाही. If you speak many words, your authority won't be pleased. तुम्ही खूप बोलला म्हणजे अधिकारी काही संतुष्ट होत असं नाही. अधिकारी येतो शेवटी, त्याला सगळं कळतं. तुम्ही 2 शब्द सांगले तरी त्याला कळतं काय त्यांना सांगायचंय. If you speak in fewer words, he'll understand what you wanted to speak. तो तर देव आहे, He is God, सर्व जाणणारा तो देव आहे. the one who knows म्हणून everything. इथं काय लिहिले, तुम्ही कारण तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. It says that before you even ask, your Father knows the things that you need. म्हणजे या वचनातून देव थोडक्यात काय सांगत आहे, आपले मागणे थोडक्यात सांगा. God is saying that present your requests in म्हणजे fewer words. आता आपल्या बोली भाषेत जर तुम्हाला सांगायचं तर देव तुम्हाला काय म्हणेल प्रार्थना करताना, तुझं म्हणणं थोडक्यात मान. So if I have to tell you in a way we are conversing, God asks you to present your request in fewer words. मग तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, Don't be like them, कारण तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. because your Father knows the things even before you ask. म्हणून बायबल मध्ये सांगते, आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार प्रदर्शन म्हणजे पहिला आभार माना, कारण देवाला कळतं तुम्हाला कशाची गरज आहे, आणि मग पहिल्यांदा मिळाले म्हणून आभार माना, आणि मग प्रार्थना 2 शब्दात संपून येशूच्या नामामध्ये आमेन. तू एवढा कमी का बोलला असं देव कधी म्हणणार नाही, कारण जे काही तू बोलला ते योग्य बोलला आणि देवापर्यंत ते पोहोचलेलं आहे. Present your request by starting with thanksgiving and then in fewer words give your request and then complete it by saying in the name of Jesus. हालेलुया. 12:15 झाले, बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी बघूया. Rest of the things next time. नाही तर पास्टर सांगतात आम्हाला थोडक्यात म्हणा, स्वतःच बडबड चालू केली.